हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं हेमा कुक्स मराठी या चॅनलवरती। आज आपण चिकनची मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम अर्धा किलो चिकन इथं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। हळद, संडे मसाला, मीठ, मालवणी मसाला आणि चिकन मसाला घेतलेला आहे। मिरच्या, लसूण, कोथिंबीर, आलं घेतलेलं आहे। हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आपल्याला मस्त असं। आणि चिकन मॅरिनेट करण्यासाठी त्याच्यावर ते घालायचं आहे। नंतर आपल्याला प्लेटमध्ये जे मसाले घेतले होते ते सुद्धा त्याच्यावर घालायचे आहे। चिकनला छान असं सोळून घ्यायचं आहे। चिकन आपल्याला अर्ध्या ते 1 तासासाठी मॅरिनेशन करायचं आहे। चिकन मॅरिनेट केल्यानंतर त्याची चव खूप सुंदर लागते। आपण हे बाजूला ठेवून द्यायचं आहे। एका तव्यामध्ये 2 उभे कांदे छान चिरून घ्यायचे आहेत आणि आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत तेल टाकून छान असं परतवून घ्यायचं आहे। या चिकनसाठी आपल्याला सुका नारळ न वापरता ओला नारळ वापरायचा आहे, त्याने चिकन खूप सुंदर होतं। तर मालवणी लोकांमध्ये ओला नारळाचं जास्त प्रमाण असतं, त्याच्यामुळे त्या पद्धतीने आपण आज चिकन करणार आहोत कोकणी स्टाईल। तर आपण आता अर्धा नारळ किसून घेतलेला आहे आणि छान असा त्यातील पाण्याचा अंश जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे मिश्रण थंड झाल्यानंतरच मिक्सरला वाटायचं आहे। कढईमध्ये 5 पळ्या तेल घेतलेलं आहे, जिरं घालायचं आहे, बारीक चिरलेले 2 कांदे आहेत ते त्याच्यामध्ये घालायचे आहेत। कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा आहे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा मालवणी मसाला घालायचा आहे आणि जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते त्याच्यावर घालायचं आहे। छान आपल्याला 2 ते 3 मिनिटं असं परतवून घ्यायचं आहे। छान मस्त एकजीव परतवून झाल्यानंतर छान तुम्हाला दिसत असेल बाजूनं तेल सुटले की नंतर मग आपल्याला त्याच्यावर कांदा खोबऱ्याचं जे वाटण केलं होतं ते त्याच्यावर घालायचं आहे। छान एकत्र करून घ्यायचं आहे। एकजीव झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण 2 ते 3 मिनिटासाठी बारीक गॅसवर झाकून ठेवायचं आहे। झाकून ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये तेल ऑब्झर्व होतं व बाजूला सुटायला सुरुवात होती। झाकून ठेवायचं आहे। तुम्ही पाहू शकता बाजूला तेल छान सुटलेलं आहे। याच्यामध्ये गरम पाणी करायला ठेवायचं आहे। गरम पाणी घालायचं आहे, गार पाणी कुठेही वापरायचं नाही। नंतर आपल्याला 7 ते 8 मिनिटासाठी पुन्हा झाकून ठेवायचं आहे। तर आपली रेसिपी 7 ते 8 मिनिटात तयार होणार। तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, रेसिपी कशी वाटते, सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करत जा।